नमस्ते विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर रुपाली संगपाळ, अभ्यासक समन्वयक आणि सहाय्यक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। आज आपण BA भाग 1 शिक्षणशास्त्र सत्र दुसरे त्यातील कोर कोर्स पेपर सेकंड शिक्षणाचे समाजशास्त्रीय अधिष्ठान या पेपरमधील घटक क्रमांक 2 शिक्षक व सामाजिक परिवर्तन यातील शिक्षण एक सामाजिक परिवर्तनाचे प्रतिबिंब याबद्दल माहिती घेणार आहोत। समाज व शिक्षण हे दोन्ही परस्परावर परिणाम करणारे घटक आहेत। समाजामध्ये विविध प्रकारे परिवर्तन होत असते, त्यानुसार शिक्षणावर त्याचा प्रभाव पडत असतो। मागील घटकात आपण शिक्षणाची ध्येये, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, शिक्षकांची भूमिका यांचा विचार केलेला आहे। शिक्षण एक समाज परिवर्तनाचे साधन म्हणून कसे उपयुक्त ठरते त्याचा आपण अभ्यास केलेला आहे। या घटकामध्ये आपण शिक्षण एक समाज परिवर्तनाचे प्रतिबिंब कसे आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। प्रामुख्याने कोठारी आयोगाने सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची काही ध्येय आपल्याला सांगितलेली आहेत किंवा सामोरी ठेवलेली आहेत। त्यातील पहिलं आहे, शिक्षणानं विद्यार्थ्यांमध्ये उत्पादन क्षमता व स्वयंपूर्णता वाढली पाहिजे। सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचा विकास हा शिक्षणातून झाला पाहिजे। त्याचबरोबर लोकशाही मूल्यांचा विकास देखील शिक्षणामधून होणं अपेक्षित आहे। तसेच आधुनिकीकरणासाठी आवश्यक जी सकारात्मक विचारसरणी आहे त्याचाही विचार हा शिक्षणातून व्हायला पाहिजे। तसेच आधुनिकीकरण अंगीकारलं पाहिजे, याचाही विकास शिक्षणातून होणं अपेक्षित आहे। याबरोबरच नैतिक व आध्यात्मिक मूल्यांची जोपासना शिक्षणातून व्हावी, हेही उद्दिष्ट कोठारी आयोगानं सामोरं ठेवलेलं आपल्याला दिसून येतं। आता ही सर्व ध्येय आहेत, ही साध्य करण्याकरता शिक्षणाची पुनर्रचना व्हावी अशी शिफारस ही कोठारी आयोगाने केलेली आपल्याला दिसून येते। व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावे, जेणेकरून आज 21व्या शतकातील भारत एक महासत्ता बनण्यासाठी जे आज तरुण उत्पादक गटातील मनुष्यबळ आहे ते तयार होईल आणि त्यासाठी म्हणून आपलं भारत सरकार यांना कौशल्याधारित शिक्षणावर भर देत आहे। याचाच अर्थ सामाजिक परिवर्तनाचे प्रतिबिंब शिक्षणात पडताना दिसत आहे। समाजाच्या परिवर्तनासाठीच्या भविष्याभिमुख गरजा ओळखून शिक्षणाचे धोरण ठरवले जात आहे। याबाबत 2019चा अहवाल राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 मसुद्याच्या सुरुवातीलाच उल्लेख करत असताना आपल्याला दिसते, जी सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करून आपल्या राष्ट्राला सातत्याने न्याय व चैतन्य ज्ञानी समाजामध्ये परिवर्तन करण्यात थेट योगदान देते। यासाठी आवश्यक अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र चा आता आपण विचार करूया। राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा 2019चा अहवाल व्यावसायिक शिक्षणाबाबत काही बाबी नमूद करताना दिसतो। तर व्यावसायिक शिक्षण नेमकं कशा प्रकारे असावं याबाबत आता आपण चर्चा करूया। व्यावसायिक शिक्षण सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अविभाज्य घटक असेल। सन 2025 पर्यंत सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांपैकी किमान 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा, हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट असलेले आपल्याला दिसते। याबरोबरच शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, 100% प्रौढ शिक्षणासाठी वित्तपुरवठा, याबरोबरच सर्व स्तरावरील शिक्षणामध्ये सर्वांना वैश्विक प्रवेश व त्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवणे हे देखील उद्दिष्ट असलेले दिसते। या धोरणानुसार अभिनव अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्राची रचना मांडण्यात आलेली आहे। त्याचबरोबर घोकंपट्टी करण्याच्या ऐवजी अध्ययन करून त्याऐवजी सर्वांगीण विकास आणि शोधक विचारक्षमता, सर्जनशीलता, शास्त्रीय मनन, सुसंवाद, परस्पर सहकार्य, बहुभाषिकता, समस्या निराकरण, नीतितत्त्वे, सामाजिक बांधिलकी व अंकीय साक्षरता अशा 21व्या शतकातील अभिनव कौशल्यावर आधारित अध्ययनाला चालना देण्यासाठी सन 2022 पर्यंत अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनानं ठरवलेलं आपल्याला दिसून येतं। अभ्यासक्रम लवचिक असेल तरच खऱ्या अर्थानं तो विद्यार्थ्यांच्या असामान्य प्रावीण्य व स्वारस्य शोधण्यास व त्याचे विकसन करण्यास उपयुक्त ठरू शकेल। याबरोबरच खुले व दूरस्थ शिक्षणाच्या कक्षा रुंदवण्यात देखील सदरचे शिक्षण उपयुक्त ठरणारे दिसून येते। या प्रकारे सामाजिक परिवर्तनाचे प्रतिबिंब अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रात दिसत असताना आपल्याला दिसून येते। तसेच
यास अनुसरून शिक्षकाची नेमकी भूमिका कशी असली पाहिजे, शिक्षकाने नेमकं कार्य कसं केलं पाहिजे, त्याबद्दल आता आपण चर्चा करूया. शिक्षक या घटकावर सामाजिक परिवर्तनाचे परिणाम दिसत असलेले आपल्याला दिसून येतात. पूर्वीचा शिक्षक हा ज्ञानी व विशिष्ट अध्यापन पद्धतीचा वापर करणारा होता, तर आज तंत्रज्ञान व नव्या जगाच्या मूल्याबरोबर परिवर्तनाचा पाईक असणारा शिक्षक आज गरजेचा आहे. त्यानुसार शिक्षकाच्या अंगी काही गुण असणं अपेक्षित आहेत आणि ते म्हणजे शिक्षक हा उत्साही, सहभागी होणारा आणि सक्षम असणं आवश्यक आहे. उच्च सक्षम क्षमता, दृढ बांधिलकी शिक्षक आजच्या जे समाज परिवर्तनाचे जे प्रतिबिंब आहेत त्यास अनुसरून असणं आवश्यक आहे. अध्यापन व संशोधनात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी उत्साही असलेले सबल शिक्षक वर्ग अपेक्षित आहे. शैक्षणिक नैपुण्य, अध्यापनशास्त्राच्या क्षमता व सार्वजनिक क्षेत्रामध्ये समाजसेवेसाठी असलेला त्यांचा कल त्याच्यावर आधारित शिक्षक आज आपल्याला अपेक्षित आहे. याचबरोबर निरंतर व्यावसायिक विकास आराखडा निर्माण करणारे आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करणारे शिक्षकसुद्धा आज आपल्याला अपेक्षित आहे. अशा प्रकारे शिक्षकाच्या अपेक्षा हा सद्य जीवनामधील आवश्यक असणाऱ्या सामाजिक परिवर्तनाचा घटक होणाऱ्या भविष्यातील नागरिकांकडून केल्या गेलेल्या आहेत. त्याची प्रतिबिंब देखील शिक्षण प्रणालीत उमटलेले दिसतंय. आता आपण सामाजिक परिवर्तनाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. प्रामुख्याने या संस्था म्हणजे शाळा व समूह संपर्क साधने. संस्था ही समूहापेक्षा अधिक विकसित व संघटित असते. समाजात व्यवस्था राहावी व समाजाचा विकास व्हावा, व्यक्तीला योग्य वळण लागावे व समाज आणि व्यक्तीचे कल्याण व्हावे यासाठी संस्था निर्मित होत असतात. संस्थेला विशिष्ट उद्दिष्ट, निश्चित कार्यप्रणाली, योग्य यंत्रणा, संस्थेचे भौतिक सामुग्री, रूढी व परंपरा याबरोबरच एकात्मतेची भावना असते. सामाजिक परिवर्तनामध्ये पुढील प्रकारच्या संस्था कार्य करताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये 2 प्रकार मुख्य असतात, ते म्हणजे अनौपचारिक संस्था आणि औपचारिक संस्था. आता आपण अनौपचारिक संस्थेचे जे उपघटक आहेत ते कोणते त्याच्याबद्दल चर्चा करूया. अनौपचारिक संस्थांमध्ये कुटुंब संस्था, समाज संस्था, राज्य संस्था, समूह संपर्क साधने दिसतात. यामध्ये समाज संस्थेमध्ये सामाजिक संस्था, जाती, धर्म, भाषा, अर्थव्यवस्था, राजकारण इत्यादी समावेश होत असलेला दिसतो. तर समूह संपर्क साधनांमध्ये साहित्य, वृत्तपत्रे, आकाशवाणी, चित्रवाणी, त्यानंतर बोलपट, मोबाईलवरील व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर इत्यादीचा समावेश होत असताना दिसतो. तर औपचारिक संस्थांमध्ये शाळा किंवा महाविद्यालय यांचा समावेश होतो. तर सर्वप्रथम आपण औपचारिक संस्था म्हणजे शाळा याबद्दल चर्चा करूया. शाळा व महाविद्यालयामधील शिक्षण हे नियोजनपूर्वक, हेतुबद्ध व योग्य यंत्रणेमार्फत दिले जाते. अशा ठिकाणी उद्दिष्टनुरूप व ध्येयाप्रमाणे अभ्यासक्रम, पाठ्यक्रमाची आखणी करून शिक्षण दिले जाते. योग्य अध्यापन पद्धतीचा वापर करून शिक्षकांकडून वर्ग वातावरण निर्मिती केली जाते. या औपचारिक पद्धतीत मूल्यमापन, प्रत्याबरण याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये इष्ट मार्गाने वर्तन बदल घडवून आणले जातात. योग्य त्या अभिरुचीचा विकास केला जातो. विविध आंतरक्रियेद्वारे त्यांच्यामध्ये योग्य दृष्टिकोन, क्षमता विकसन, कौशल्यांचे विकसन केले जाते. राष्ट्रप्रेम, जबाबदार नागरिक, भविष्यातील समाज निर्मितीसाठी सुयोग्य व्यक्ती म्हणून त्याचा बौद्धिक, भावनिक व शारीरिक विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्राला अपेक्षित असणारा नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न हा देखील करण्यात येत असलेला आपल्याला दिसतो. या सर्वांमध्ये सामाजिक परिवर्तनाचा सक्षम व क्रियाशील व्यक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न हा करण्यात येत असलेला दिसतो. शिक्षणाच्या माध्यमातून नवा वारसा, नवीन मूल्ये निर्माण करणे, ती रुजवणे, सर्जनशील व विधायक कार्यासाठी विचार प्रक्रिया विकसन, सामाजिक व राष्ट्रीय ऐक्य जोपासणे अशी अनेक कार्ये शाळेमार्फत केली जात असतात. त्यामुळे शाळा हे सामाजिक परिवर्तनाची महत्त्वाची संस्था आहे असे मानण्यात येते. आता आपण अनौपचारिक संस्था समूह आहेत त्याबद्दल चर्चा करूया. सर्वप्रथम त्यामध्ये जी माध्यमं आहेत त्यांच्याबद्दलची आपण इथे चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम साहित्याची निर्मिती प्राचीन काळापासून होत आहे. हे मौखिक व लिखित स्वरूपात आहे. बालपणापासून म्हणजेच बालकांपासून वृद्धापर्यंत याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. याचा उपयोग आपल्याला दिसून येतो तो म्हणजे मुलांच्या ज्ञानात भर पडते,
विचारशक्तीचा, बुद्धीचा व कल्पनेचा विकास होतो. चारित्र्य संपन्नसाठी असे हे साहित्य पोषक असते. राष्ट्रीय एकात्मता दृढीकरणासाठी उपयुक्त ठरते. सद्प्रवृत्तीचे विकसनासाठी महत्त्वाचा हातभार लावते. वेगवेगळ्या समस्यांवर उपाय कसे शोधायचे यासाठी मोटिवेट करताना दिसून येते. समूह संपर्क माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी ग्रंथालय योग्य पद्धतीचे असणे गरजेचे आहेत. पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी साहित्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. आजकाल साहित्य वाचन कमी होत चाललेले आहे, ही समाजाची खंत आहे. यानंतर दुसरं समूह संपर्क माध्यम आहे ते म्हणजे वृत्तपत्र, जे नियमित छापले जाते. उदाहरणार्थ लोकसत्ता, सकाळ, लोकमत, पुढारी अशी वेगवेगळी वृत्तपत्रे आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसून येतात. त्यांचा उपयोग आपल्याला असा दिसतो की ह्या जे वृत्तपत्र आहेत ती सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकत असतात. जागतिक पातळीवरील घडामोडी, राष्ट्रीय व स्थानिक बातम्या पुरवतात. सामाजिक अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत असतात. सामाजिक जे काही जनमत आहेत ते तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. तसेच मनोरंजन, करमणूक करणे हे देखील यांचे कार्य असलेले आपल्याला दिसून येते. समाज प्रबोधन व लोकशिक्षण करण्यास देखील वृत्तपत्र उपयुक्त ठरतात. याबरोबरच ते शैक्षणिक कार्य देखील करतात. शिक्षणाशी संबंधित काही लेख असतात, काही जास्तीत जास्त एक्सपोजर देण्याचा प्रयत्नही वृत्तपत्र करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर फुरसुतीच्या वेळेचा सदुपयोग करण्यास देखील वृत्तपत्र मदत करताना दिसतात. तर अशा या वृत्तपत्रांच्या काही उणिवा आहेत त्या आपल्याला आपण चर्चा करूया. त्यामधील पहिल्यांदा भडकपणा. एखादी बातमी साधारण जरी असली तर त्याला अगदी वेगवेगळ्या अँगल्सनी आणि अतिशयोक्ती पूर्ण मांडण्यात येते आणि त्यामुळे अशा बातम्यांमध्ये भडकपणा दिसतो. काही वेळे पक्षपातीपणा केला जातो. आपल्या जवळचे कोण आहेत त्यांच्या संदर्भातले चांगले लिहिणं आणि दुसऱ्यांच्या बाबतीतली टीका देणं अशाही काही बाबतीत बाबी होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. वृत्तपत्राचं महत्त्वाचं साधन असतं मिळकतीचं ते म्हणजे जाहिराती आणि त्यामुळं जाहिरातीचा मारा काही वेळेला या वृत्तपत्रातून होत असलेला दिसून येतो. काही वेळेला एखाद्या विषयावर अतिरंजितपणे मांडून जनतेला भडकावण्याचं कार्यही केलं जातं. पेड न्यूज छापण्यात येतात. अशा वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या समस्या आपल्याला दिसतात. परंतु तरीही वृत्तपत्रांमुळे मोठी मोठी सामाजिक परिवर्तने घडल्याचा आपल्याला इतिहास सांगताना दिसतो. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून याचा गौरव करण्यात येत असलेला आपल्याला दिसून येतं. नंतरचं साधन आहे ते म्हणजे दूरदर्शन. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणावर समाजाच्यावर झालेला दिसून येतो. त्यामुळे समाजात देखील परिवर्तन घडताना दिसून येतो. आता दूरदर्शनच्या नेमके कार्य कोणते आहेत तर बातम्या देणे, मनोरंजक कार्यक्रमाचं सादरीकरण करणे, माहिती पुरवणे, मुलाखती घेणे, क्रीडाविषयक कार्यक्रम, सामान्य ज्ञान, संगीत कलेला उत्तेजन असे वेगवेगळे कार्यक्रम हे दूरदर्शन सादर करत असतं आणि त्यातून जास्तीत जास्त परिवर्तन समाजामध्ये परिवर्तन जे होत असतं त्याचं प्रतिबिंबसुद्धा त्याच्यात दिसतं आणि त्याच्यावर इन्फ्लुएन्ससुद्धा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दूरदर्शनाच्या उणिवा काय आहे तर केवळ मनोरंजनावर काही प्रमाणात भर देण्यात येतो. अश्लीलता असणारे कार्यक्रम काही वेळेला सादर केले जातात. जाहिरातींचा भडीमारा असतो. निष्क्रियता वाढण्यास मदत होते कारण सातत्यानं जर दूरदर्शनच बघत लोक राहिली तर इतर कोणतेही कार्य करत नाहीत आणि त्यामुळे साहजिकच निष्क्रियता ही लोकांमध्ये वाढीस लागते. विघातक कृत्याकडे कल राहतो कारण त्याचं एक्सपोजर दिलं जातं. त्यामुळं लहान मुलांना वगैरे नेमकी कशाचं अनुकरण करायचं हे न कळल्यामुळं ते विघातक कृत्यांकडे सुद्धा त्यांचा कल वाढण्याचा दिसून येतो. कल्पनाविलास कारण लार्जर दॅन लाईफ काही वेळेला एक्सपोजर दिलं जातं आणि मग काही लोक त्या कल्पनाविलासात रमून जातात. त्यानंतर मूल्यांची घसरणसुद्धा होण्यास हे दूरदर्शन वगैरे काही प्रमाणात हातभार लावत असलेले दिसून येतात. अशा या दूरदर्शनच्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमामुळे दूरदर्शन हे सामाजिक परिवर्तनाची महत्त्वाची संस्था आहे हेही लक्षात येतं. जरी त्याच्या उणिवा असल्या तरी त्याचे जे काही महत्त्वाचं जे साधन किंवा महत्त्वाचा परिणाम आहे तो बऱ्याच अंशी सकारात्मक देखील असतो आणि अशा पद्धतीनं ही सामाजिक परिवर्तनामध्ये हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे आकाशवाणी. आकाशवाणीच्या माध्यमातून लोकशिक्षण, सरकारी धोरणांचा पुरस्कार, कला, संगीत,
धोरणांचा प्रचार व प्रसार, सामान्य ज्ञान, समाज प्रबोधन होत असते. परंतु याच्याही उणिवा आजकाल दिसत आहेत. केवळ मनोरंजन, संगीताकडे कल, विचित्र कार्यक्रम, शुभेच्छा, जाहिराती, विशिष्ट पद्धतीच्या कार्यक्रमामुळे तरुणाई जंगलवादाकडे झुकण्यास मदत होत असताना दिसून येते. तरीही आज आकाशवाणी हे एक महत्त्वाचे साधन आहे, ज्याच्याद्वारे सामाजिक परिवर्तन घडताना दिसून येतं. यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नेहमीची परिचयात असणारा, आपल्या हातात सातत्यानं असणारं ते म्हणजे मोबाईल. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, मोबाईलशिवाय माणूस दिसत नाही आणि हे सगळं माणसं आजकाल ह्या व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर सातत्यानं वापरत आहेत. आणि हे 21व्या शतकातील सर्वात प्रभावी माध्यम मानलं जात आहे आणि त्याचा प्रभाव देखील माहितीचं वितरण करण्यात हा जास्त क्रियाशील असलेला आपल्याला दिसून येतो. यामुळे प्रभावी संपर्क माध्यम, जगाशी इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्यांचा संपर्क येत आहे. बातम्या, खेळ, कला, संगीत, शिल्प इत्यादी माहिती व सहभाग शक्य होत आहे. शासकीय धोरणांचा संपर्क, प्रचार व प्रसार, उदाहरणार्थ डिजिटल लॉकर, वोटर हेल्पलाईन इत्यादी. विविध ॲपद्वारे शिक्षण, मनोरंजन, ज्ञान यात वृद्धी होताना दिसत आहे. विविध ॲपद्वारे सामाजिक संघटना, शासकीय योजना, जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. महिलांसाठी प्रतिसादसारखे ॲप त्यामुळे सुरक्षित दिसत आहे. बँकिंग, बिले भरणे, सेवा घेणे, खरेदी, विमा, हप्ते भरणे यासारखे हजारो फायदे घरबसल्या आपल्याला मोबाईलमुळे मिळताना दिसत आहेत. विविध योजनांची माहिती, अर्ज करणे, सहभागी होणे हे मोबाईलमुळे शक्य झालेलं आहे. व्यावसायिकांना घरबसल्यासाठी विक्रीसाठी उपयुक्त माहिती देखील ही मोबाईलमुळे प्राप्त होत आहे. आरोग्यासाठी अनेक उपयुक्त ॲप्लिकेशन्स ही अवेलेबल असलेले आपल्याला दिसून येत आहेत मोबाईलवर. मित्र व परिवाराशी संपर्क साधणे आज पटकन या मोबाईलमुळे शक्य झाले. अशा अनेक गोष्टींसाठी रोजच्या रोज मोबाईल वापरणे उपयुक्त ठरत असं आहेत. परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे यामध्येही काही उणिवा असलेल्या आपल्याला दिसून येतात. पहिली उणीव मोबाईलची म्हणजे सतत मनोरंजनामुळे वेळेचा अपव्यय होतो. मुलांमध्ये मोबाईलची व्यसनाधीनता वाढीस लागते. अश्लीलता व हिंसक दृश्य पाहिल्यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळताना दिसून येतं. ऑनलाईन खरेदी असल्यामुळे खरेदीचा काही वेळेला अतिरेक होण्याची शक्यता असते. जाहिरातीमुळे ग्राहकांची गरज नसताना देखील खरेदीवर भर दिला जातो. शारीरिक आरोग्य धोक्यात, कारण मुले निष्क्रिय बनत चालली, त्यामुळे ओबेसिटी म्हणजे लठ्ठता, डोळ्यावर चष्मा इत्यादी बाबींमध्ये भर पडताना दिसत आहे. विविध मनोरुग्णात वाढ होत आहे. नैराश्य, चिडचिडपणा, कारण इतरांशी फेस टू फेस कम्युनिकेशन कुठेतरी संवाद हरवत चाललेला आहे आणि मग त्या मोबाईलमध्ये सातत्याने राहिल्यामुळे अशा प्रकारे नैराश्याचे ते जे काही मानसिक आजार आहेत ते उद्भवत असलेले आपल्याला दिसून येतात. मोबाईलमुळे वेळेचा, पैशाचा अपव्यय व नीतिमूल्यांची घसरण होताना दिसत आहे. अशा अनेक सामर्थ्य व उणिवांनी हे संपर्क माध्यम विविध आंतरक्रियांनी परिपूर्ण आहे. त्याला शाप मानावं की वरदान यावरच चर्चा घडत असतात. तरी देखील आपण त्याची पॉझिटिव्ह बाजू लक्षात घेऊया, कारण काही मेसेज काही सेकंदात चांगल्या पद्धतीने जर त्याचा वापर केला तर नक्कीच ते आपल्याला वरदान ठरते. तर अशा प्रकारे आज आपण सामाजिक जे काही संस्था आहे त्यांची परिवर्तनातील भूमिकेचा अभ्यास केलेला आहे. होप तुम्ही हे सेशन एन्जॉय केलेलं असेल. तुम्हाला अनेक यातील सामाजिक परिवर्तनाच्या ज्या काही संस्था आहेत त्यांची माहिती मिळायला आजचं सेशन उपयुक्त ठरले असेल. पुढच्या सेशनमध्ये एका नवीन घटकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्ते आणि धन्यवाद.